तर आज मी जी बांगडा कढी बनवणार आहे ना, तर त्याच्यासाठी मी सुक्या बेडगी मिरची आणि काश्मीरी मिरची अशा 2 प्रकारच्या मिरच्या घेतल्या आहेत आणि हे धणे घेतले आहेत. तर मी काय करते, हे धणे आणि मिरच्या ह्या पाण्यामध्ये मी भिजत घालते. म्हणजे कसं ते भिजले ना की सॉफ्ट होणार. तुम्ही डायरेक्ट मच्छीचा मसालासुद्धा वापरू शकता. तर मी जे मिरची आणि धणे भिजत घातलेले ना, ते आता मी त्याचं वाटण करून घेणार आहे. मग आता आपल्या फिश कढीसाठी जे लागणारं साहित्य ते मी घेतलं आहे. तर हे बांगडे जे आपण स्वच्छ कापून त्याला आलं, लसूण, आकळ आणि मीठ लावून ठेवलेलं होतं. तर त्याला हे 1 तास झालेला आहे. तर हे बांगडे घेतलेले आहेत. तर मी कोकम घालणार नाही आहे, आंबा घालणार आहे. तर हा कच्चा आंबा मी सोलून कापून घेतलेला आहे. फोडणीसाठी मी कढीपत्ता घालणार आहे, तो कढीपत्ता घेतला आहे. ही कोथिंबीर घेतली आहे. हा फोडणीसाठी कांदा घेतला आहे. तर आता आपण जे वाटप करणार आहोत, तर त्या वाटपासाठी मी हा कांदा घेतलेला आहे. हे आलं आणि लसूण घेतलेलं आहे. हे ओलं खोबरं घेतलेलं आहे. तर ओलं खोबरं मी नंतर घालणार आहे. आधी मी एकदा काय करणार आहे, ही मिरची आणि जे धणे आहेत जे आपण भिजत घातलेले ते एकदा फिरून घेते, म्हणजे मिक्सरला लावून घेते. तर ही मिरची आणि जे कांद्याचं मिश्रण होतं ना, ते मी एकदा फिरून घेतलं आहे. तर त्याच्यामध्ये आता हे मी ओलं खोबरं घालते आणि मिक्सरला बारीक लावून घेते. तर मी ही मच्छी कढी या मातीच्या मडक्यामध्ये करणार आहे. तर हे मी तेल घातलं आहे, तेल तापत ठेवलं आहे. तर त्याच्यामध्ये मी थोडासा कढीपत्ता घालते, हा कांदा घालते. तर मी हा कांदा आणि कढीपत्ता टाकला आहे. तर त्याच्यामध्ये मी ही मिरची टाकते. अर्धी मिरची मी उभी कापून टाकते. तर आता हे कांदा आणि मिरची मी फ्राय करून घेतली आहे. तर त्याच्यामध्ये आता हे वाटप टाकायचं, जे आपण बारीक वाटून घेतलं आहे ते. तर त्याच्यामध्ये हा आंबा टाकायचा आणि ह्याला 5 मिनिटं उकळी यायला द्यायची. तर याला ना आता चांगली उकळी आलेली आहे. तर ह्याच्यामध्ये आता हे आपण मासे टाकायचे आणि 5 मिनिटं ह्यांना, म्हणजे चमच्याने जास्त हलवायचं नाही, नाही तर ते मोडू शकतात. 5 मिनिटं यांना असंच शिजू द्यायचं मंद गॅसवर. 5 मिनिटं झालेली आहेत. तर त्याच्यामध्ये मी हे आपल्याला जेवढी कढी पातळ हवी आहे तेवढं आपण हे पाणी घालून घ्यायचं. म्हणजे जे आम्ही मिक्सरमध्ये वाटप लावलं त्याच मिक्सरमधून पाणी घालायचं, म्हणजे आपलं जे वाटप असतं मिक्सर लावलेलं ते पण वाया जात नाही. तर आता हे व्यवस्थित ढवळून घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये ही कोथिंबीर टाकायची. तर मी आता ह्याच्यामध्ये आंबा टाकला आहे. तुम्हाला जर आंबा नको असेल तर तुम्ही ह्या स्टेजला ह्याच्यामध्ये कोकम टाकू शकता. तर आता आपली ही मच्छीची कढी झालेली आहे, पण थोडंसं मी आतमध्ये मीठ टाकणार आहे. बाकी सगळं व्यवस्थित आहे, कारण मी मीठ टाकलंच नव्हतं, फक्त जे माशांना लावलं तेच मीठ. तर हे बघा, आपले मासे पण छान शिजलेले आहे आणि आपली मच्छी कढी तयार झालेली आहे. तर मी तिच्यावरती ही थोडीशी कोथिंबीर टाकते. तर हे बघा, छान अशी ही मालवणी स्टाईलमध्ये मच्छी कढी आपली तयार झालेली आहे.